गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. गट्टू चिंकी गेले बँकेत. रविवारचा दिवस होता आणि गट्टू चिंकी बसून आपला होमवर्क कंप्लीट करत होते की तेवढ्यात डोर बेल वाजते. आई दरवाजा उघडते आणि पाहते तर गट्टू चिंकीचे काका आले होते. काका, तुम्ही? मुलांनो, कसे आहात? आम्ही तर एकदम छान आहोत काका. हा, आणि याला काय अर्थ आहे? तुम्ही आमच्या बर्थडेला पण नाही आलात. हा गट्टू चिंकी, अरे त्यामुळेच तर मी तुम्हाला आलो भेटायला. आणि मला बँकेत इथे कामही होतं. अच्छा, बँकेत काम? हो हो दादा. मी आता तुम्हा दोघांसाठी चहा घेऊन येते. थँक्यू वहिनी. चहा पिता पिता काका म्हणतात, तसं मी काय म्हणत होतो दादा, तुला गट्टू चिंकीचंही आता सेव्हिंग अकाउंट काढायला हवं. याचे खूप फायदे आहेत. हो, हे तर बरोबर आहे. याने गट्टू चिंकीला मनी मॅनेजमेंट सुद्धा समजेल. पण माझ्याकडे आता अजिबातच वेळ नाहीये की गट्टू चिंकीला बँकेत नेऊ शकेन आणि त्यांचं अकाउंट उघडू शकेन. तर मीच जाते यांच्यासोबत. हेही काम तितकंच महत्वाचं आहे ना. काय, खरंच आई? आमचंही बँकेत अकाउंट उघडेल का? हो गट्टू बेटा. बरं गट्टू, अकाउंट्स फक्त मोठ्या लोकांचे असतात. म्हणजे आता आपणही मोठे झालो. अगं असं नाहीये चिंकी, मुलांचे सुद्धा अकाउंट असतात आणि तुम्ही मुलंच आहात. काकांच्या बोलण्यावरती सगळेच हसू लागतात. तेवढ्यात बाबा म्हणतात, चला हे तर चांगलंय पंकज, बरं झालं तू आलास आणि तू इतकी महत्वाची गोष्ट लक्षात आणून दिलीस. आता गट्टू चिंकीचंही अकाउंट उघडेल आणि आम्ही आता त्यांच्यासाठी आत्तापासूनच सेव्हिंग करू लागू. दादा, अरे मी पहिल्यापासूनच छान आयडिया देतो बघ. काय, हो ना गट्टू चिंकी? येस काका. दुसऱ्या दिवशी आई गट्टू चिंकीचे सगळे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स गोळा करते आणि मग रिक्षेत बसवून आपल्यासोबत बँकेत घेऊन जाते. वाव, ही बँक तर केवढी मोठी आहे आणि इथे किती डिफरंट काउंटर्स आहेत. बरोबर म्हणालास गट्टू. बघ किती सारे लोक बँकेत आलेत. हे सगळे लोक पण आपल्यासारखे अकाउंट उघडायला आलेत का? नाही चिंकी, बघ, काही लोक बँकेतनं पैसे काढायला आलेत, तर काही डिपॉझिट करायला. आणि ही सगळी कामं वेगवेगळ्या काउंटर्सवर होतात. जसं पैसे काढण्यासाठी आपण विड्रॉल काउंटरला जातो आणि पैसे भरायला डिपॉझिट काउंटरवर. आणि जर एखादी शंका किंवा कन्फ्युजन असेल तर आपण हेल्प डेस्कवरही जाऊ शकतो. अच्छा, तर आई, जर आपल्याला अकाउंट ओपन करायचं असेल तर आपण कुठल्या काउंटरला जाणार आणि आपल्याला काय करायला हवं? इथे तर केवढे सारे काउंटर्स आहेत. हे किती कन्फ्युजिंग आहे गट्टू. नाही नाही बाळांनो, अजिबात कन्फ्युजिंग नाहीये. मी समजवते तुम्हाला. सगळ्यात आधी आपल्याला अकाउंट्स काउंटरवर जाऊन ऍप्लिकेशन फॉर्म्स घ्यावे लागतील, तेही तुम्हा दोघांसाठी. एवढं बोलून आई दोघांनाही अकाउंट काउंटरला घेऊन जाते. एक्सक्यूज मी, आम्हाला 2 ऍप्लिकेशन फॉर्म्स हवेत सेव्हिंग्ज अकाउंट उघडण्यासाठी. ओके, हे घ्या. बघितलं गट्टू चिंकी, किती सोपं होतं. आता तिथे चेअरवर बसून आपण हा फॉर्म फिल करूयात. तुम्ही दोघांनी पेन आणलाय ना? हो हो आई, तू आम्हाला घरी म्हणाली होतीस ना, तर आम्ही आणलंय. व्हेरी गुड. बँकेत येताना कायम आपल्यासोबत पेन असू द्यावा. पण जसा गट्टू आपल्या बॅग मधून पेन काढायचा प्रयत्न करतो, बॅग मध्ये खूप सारं सामान असल्यामुळे पेन निघून खाली पडतो. अरे, पेन तर पडला, चिंकी जरा उचलून दे. जशी चिंकी खुर्च्यांच्या खाली पेन शोधू लागते, ती पाहते की पेन कोणीतरी दुसऱ्यानेच उचलला होता. आणि हे कोणी दुसरं नाही तर मॉन्टी होता. मॉन्टी, तू इथे? हो, मी. आणि तुझ्या या पेनमुळे मी आता पडता पडता वाचलोय. अच्छा, पण पेन तर गट्टूने पाडला होता. चल परत दे. मॉन्टी पेन घेऊन तो आपल्या हाताने मागे लपवतो. ठीक आहे, हे घ्या. मॉन्टी झटकन पेन परत करतो
आणि तिथून पळून जातो. अरे हे काय, इतक्या लवकर दिलं? कमाल आहे. हे घे गट्टू. पण गट्टू जसं पेनची कॅप बाजूला करतो, पण तो पाहतो की पेन मध्ये रिफिलच नव्हती. अगं चिंकी, यात तर रिफिल नाहीये. काय? हे त्या मॉन्टीनेच केलं असेल. पेन मधून रिफिल काढूनच पळून गेला. आत्ता त्याला शोधून आणते. अगं चिंकी, राहू दे. बँकेतही एक्स्ट्रा पेन असतो. ते बघ, तिथे त्या हेल्प डेस्कवर ठेवला असेल. जाऊन घेऊन ये. ओके आई. चिंकी हेल्प डेस्क वरून दुसरा पेन आणते आणि मग आई गट्टू चिंकी सोबत एक एक करून त्यांचा फॉर्म भरून देऊ लागते. गट्टू चिंकी, डिटेल्स नीट भरा, नाहीतर परत नवीन फॉर्म घ्यावा लागेल. हो, इथे ॲड्रेस लिहायचा आहे. हे मी लिहून देते, थांब. आई गट्टू चिंकीचा फॉर्म भरण्यात मदत करते आणि मग त्यांना म्हणते, चला गट्टू चिंकी, हे तर झालं. आता चला पटकन या फॉर्म्सवर तुमचे सिग्नेचर करा. सिग्नेचर करताना आई मी खूप नर्वस होऊन जातो. अरे त्यात काय गट्टू, एकदा दुसऱ्या ब्लँक पेपरवर प्रयत्न करून बघ. हो गट्टू, चिंकी बरोबरच सांगतेय. एकदम कॉन्फिडेंट होऊन कर. मग आपल्याला आणखीन कामं करायची आहेत आणि अजिबात मिस्टेक करायची नाही, नाहीतर पूर्ण फॉर्म वाया जाईल. अच्छा ठीक आहे आई, ट्राय करतो. गट्टू अगोदर एका ब्लँक पेपरवर प्रॅक्टिस करतो, पण नर्वसनेसमुळे तो स्वतःचं नावच चुकीचं लिहितो. ओ नो, परत ट्राय करतो. 2-3 वेळेला प्रॅक्टिस केल्यावर गट्टू आपलं नाव बरोबर लिहितो आणि तो मग फॉर्मवरही एकदम योग्य सही करतो. अशा प्रकारे चिंकी ही साईन करते. आता काय करायचं आई? आता तुम्ही दोघं आपला आपला फॉर्म घ्या आणि आपले डॉक्युमेंट्स काढून घ्या. पहिले आधार कार्ड. ओके, आधार कार्ड डन. पासपोर्ट साइज फोटोग्राफ डन. आणि हां, बर्थ सर्टिफिकेट हे पण डन. गुड. चला आता परत अकाउंट्स काउंटरवर जाऊ. आई लगेचच आपल्यासोबत गट्टू चिंकीला तिथे घेऊन जाते. मॅम, आम्हाला 2 नवीन सेव्हिंग्ज अकाउंट उघडायचे आहेत. हे घ्या फॉर्म्स आणि हे त्याचे डॉक्युमेंट्स. ओके, पण हे फॉर्म एक एक करून द्या. अगोदर हा. काउंटरवर बसलेल्या मॅम गट्टू चिंकीचा फॉर्म आणि त्यांचे डॉक्युमेंट्स घेतात आणि चेक करू लागतात. ओके, पहिले मी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करते आणि आधार कार्डशी लिंक असलेल्या नंबरवर OTP जाईल, तर ते तुम्ही मला व्हेरिफिकेशनला सांगा. हो, मी OTP वाला फोन नंबर सोबत आणलाय, मी सांगून देईल. काउंटरवर बसलेल्या मॅम फॉर्म व्यवस्थित चेक करतात आणि डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतात. यानंतर त्या आईला विचारतात, हो, OTP सांगा. हो, OTP आहे 228967. आई मॅमला OTP सांगते आणि मग मॅम आपल्या कॉम्प्युटरवर काम करू लागतात. थोड्याच वेळात ते आईला म्हणतात, तुमचा न्यू सेव्हिंग अकाउंट नंबर जनरेट झालाय. हे तुमचं पासबुक, याच्यात तुमचा फोटोग्राफ लावावा लागेल. आणि हो, जर ATM किंवा डेबिट कार्ड हवं असेल तर तुम्हाला वेगळं अप्लाय करावं लागेल. ओके मॅम. गट्टू, हे घे तुझं पासबुक. ये, माझं पासबुक, माझं अकाउंट ओपन झालं. ये, हे बघ चिंकी. मग मॅम चिंकीचा फॉर्म आणि तिचे डॉक्युमेंट्स घेऊन पुन्हा काम करू लागतात आणि थोड्याच वेळात चिंकीचं सुद्धा अकाउंट ओपन होतं आणि तिचं पासबुक तिला मिळतं. हे घे चिंकी, तुझं पासबुक. ये, हे बघ गट्टू, मला पण माझी पासबुक मिळाली. आता तर मी खूप सेव्हिंग करीन. मला जेव्हा कुठल्या फेस्टिवलमध्ये पैसे मिळतील तर मी माझ्या अकाउंटला ते सेव्ह करीन. म्हणजे मी मोठा झालो की त्यातून फरारी घेऊ शकेन. मी त्यातून सगळ्यांना लॉंग ड्राईव्हला घेऊन जाईन. आणि गट्टू, मला सुद्धा सोबत घेऊन जाशील ना? हा, का नाही आई, तुला तर नक्की घेऊन जाईन. तूच तर माझं अकाउंट उघडलंस. गट्टूच्या या बोलण्यावर सगळे हसू लागतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.